13 मे 1952 रोजी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित नेहरू खुर्चीवर काय बसले, त्यांनी सलग 4397 दिवस देश चालवला। गेली 72 वर्षांमध्ये हा नेहरूंचा विक्रम मोडणं नंतरच्या कोणत्याही पंतप्रधानांना जमलं नाही। पण येणारी 9 जून 2026 ची सकाळ नेहरूंचा हा विक्रम मोडणार आहे। कारण या दिवशी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून सलग 4398 दिवस पूर्ण करून नेहरूंना मागे टाकणार आहेत। एक आधुनिक भारताचे शिल्पकार तर दुसरे न्यू इंडियाचे आर्किटेक्ट। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। 4397 दिवसांमध्ये नेहरूंनी भारताला काय दिलं आणि 4398 दिवसांमध्ये मोदींनी भारताला काय दिलं। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 जून 2026 रोजी जवाहरलाल नेहरूंचा 4397 दिवसांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान ठरणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या पर्वातील कार्यकाळाला 9 जून रोजी 2 वर्षे पूर्ण होत आहेत। याच दिवशी मोदी स्वतंत्र भारतात निवडून आलेल्या पंतप्रधानांमध्ये सर्वाधिक काळ सलग पदावर राहण्याचा नवा विक्रम प्रस्थापित करणार आहेत। 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाले। 22 मे 2014 पर्यंत त्यांनी गुजरातचं नेतृत्व केलं आणि त्यानंतर 26 मे 2014 पासून ते देशाचे पंतप्रधान आहेत। नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून विविध विक्रम यापूर्वी देखील केले आहेत। सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते हा विक्रम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाळ मागे टाकला हा विक्रम आणि सलग 3 लोकसभा निवडणुका जिंकून केंद्रात सरकार स्थापन करणारे पहिले बिगर काँग्रेसी नेते हा विक्रम। आता नेहरू आणि मोदी या दोघांनी आपापल्या पंतप्रधान कार्यकाळात भारताला काय दिलं याची तुलनात्मक मांडणी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 1952 ते 1964 4397 दिवस पंडित नेहरूंनी काय दिलं। विविध संस्थांची पायाभरणी, IIT, IIM, एम्स, इस्रो, DRDO। आजचा भारत याच्याच जीवावर तर उभा। धरणं आणि उद्योग, भाकरा नांगल, स्टील प्लांट या आधुनिक भारताच्या मंदिरांची उभारणी, अलिप्ततावाद, जगात बनले तिसऱ्या जगाचा आवाज, लोकशाहीचा पाया, निवडणूक आयोग, संसदीय व्यवस्थेचं मजबूतीकरण। मात्र 1962च्या चीन युद्धात पराभव, परवाना कोटा राज आणि काश्मीरचा किचकट प्रश्न। पंडित नेहरूंनी स्वप्नांचा भारत पाहिला, पण स्वप्न पूर्ण करताना काही स्वप्न तुटली। असो, आता मोदींनी काय दिलं। 2014 ते 2026 4398 दिवस मोदीजींनी काय दिलं। डिजिटल क्रांती, UPI, डिजिटल इंडिया, जग भारतात शिकायला येत आहे। 370 कलम रद्द, 70 वर्षांचा काश्मीरचा तिढा एका दिवसात सुटला। इन्फ्रास्ट्रक्चर, 55,000 किलोमीटरचा हायवे, 80 नवीन एअरपोर्ट, वंदे भारत, सेंट्रल विस्टा। जागतिक मान, G20, चंद्रयान 3, 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि जगात विश्वगुरूची चर्चा। पण नोटबंदीचा फटका, CAA, NRC, 1 वर्ष शेतकरी आंदोलन आणि बेरोजगारीचा सवाल। मोदीजींनी स्पीड दिला, स्केल दिला, पण विरोधक विचारतायत सबका साथ सबका विकास खरंच का झाला। आता 1952 ते 2026 या 74 वर्षांमध्ये दोघांनी मिळून काय केलं तेही पाहू। 1952 ते 2026 या 74 वर्षांमधली दोघांची कामगिरी। नेहरूंनी देश उभा केला, मोदी देशाला पळवतायत। नेहरूंनी IIT दिली, मोदींनी IITians यांना जगात पोहोचवलं।
नेहरूंनी IIT दिली, मोदींनी IITiansना जगात पोहोचवलं. नेहरूंनी गरिबी हटाव म्हटलं, मोदी गरीब कल्याण योजना राबवतायत. नेहरूंनी अलिप्ततावाद दिला, मोदी विश्वमित्र बनतायत. एकानं मिश्र अर्थव्यवस्था आणली, दुसरा मेक इन इंडिया चालवतोय. दोघांवरही हुकुमशहाचा शिक्का मारला गेला, पण दोघांनाही जनतेनं 3 वेळा निवडून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 9 जून रोजी माजी पंतप्रधान पंडित नेहरू यांचा विक्रम मोडल्याची कामगिरी केल्यानंतर 10 जून रोजी होणाऱ्या NDAच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींच्या गौरवार्थ अभिनंदनाचा ठराव मंजूर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा ठराव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि TDPचे अध्यक्ष N. चंद्राबाबू नायडू मांडणार आहेत. NDAतील सर्व मित्रपक्ष त्याला पाठिंबा देणार आहेत. ठरावात मोदी यांच्या गेल्या 12 वर्षांतील नेतृत्व, केंद्र सरकारच्या विविध योजना आणि राजकीय कामगिरीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. आता जाता जाता अत्यंत महत्त्वाचं, 9 जून 2026 उजाडताच आकडा बदलेल. 4397चं 4398 होईल. नेहरूंचा 72 वर्षांचा विक्रमही तुटेल. पण नेहरू मोठे की मोदी हे कोण ठरवणार? हे कॅलेंडर ठरवणार नाही, तर या भारत देशाचा तरुण ठरवणार. कारण त्याला IIT मध्ये ॲडमिशन हवंय, त्याला हायवेवरून कंपनीत जायचं आहे, त्याला UPIनं बिझनेस करायचा आहे. कारण विक्रम दिवसांचा नसतो, विक्रम दिशा देण्याचा असतो. फक्त ती दिशा योग्य असली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.